परत एकदा आपल्याशी संवाद साधताना आज खूप आनंद होत आहे, कारण जशी आपण बघितलं की आता मध्ये आपण जी एक मेंबरशिप ची स्कीम लॉन्च केली होती, त्याला आपण सगळ्या जणांनी मिळून भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्याबद्दल खूप खूप आभार सगळ्या जणांचे. जे उद्दिष्ट आम्ही साधारणपणे ठेवलेलं होतं त्याच्या जवळपास 70% पेक्षा जास्त उद्दिष्ट आमचं आता ऑलरेडी अचीव झालेलं आहे आणि त्याला आपल्या बहुमूल्य पर्यटकांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली. त्याबद्दल मी पुनश्च सगळ्यांचे आभार मानतो. 70% म्हणजे तशी बघायला गेलं तर अजून 30%ची अचिव्हमेंट आहे किंवा कदाचित आम्हाला तर आता अशा अपेक्षा आहेत, कारण बऱ्याचशा अजून पाईपलाईन मध्ये इन्क्वायरीज आहेत की ज्यांनी 1-2-3 दिवसाचा वेळ मागून घेतलेला आहे. आणि काही लोकांचे काही छोटे मोठे प्रश्नच पण आहेत की जे सगळ्यांचे मिळून असे 3-4 प्रश्न मला जे कॉमनली जाणवले त्याच्यावरती मी आता चर्चा करण्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. जे काही 70% लोक झाले त्याच्यात एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की त्याच्यातले ऑलमोस्ट 10 ते 12% लोक ज्यांनी अजून STA कडनं एकही टूर केलेली नाहीये, अशीही काही लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो खरंच म्हणजे आमच्या टीमचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि त्याचबरोबर असे काही लोक आहेत की ज्यांनी आपल्याबरोबर टूर केलेले आहे, त्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सला ज्यांनी टूर केलेलं नाही त्यांना एनरोल केलं. तर त्याबद्दलही त्या अशा पर्यटक मित्रांचे आम्ही खूप आभारी आहोत, सगळी आमची ST वर्डेची टीम. मेनली काय होतं की बऱ्याचशा लोकांचे जे 2-3 प्रश्न आहेत त्यावरती आज आपण फोकस करण्यासाठी इथे जमलेलो, म्हणजे हा व्हिडिओ मी खास बनवत आहे. तर त्यातला एक सगळ्यात छोटा प्रश्न असा आहे लोकांचा की पुढे आम्हाला जमेल का नाही जमेल सांगता येत नाही. पुढचे 2-3 वर्ष तब्येतीची म्हणा किंवा काहींची फायनान्शियल सिच्युएशन किंवा काहींचा मुलांच्या शाळेचा वगैरे हा विषय असतो किंवा काहींची बिझनेस जॉब्स या सगळ्या गोष्टी. तर अशा याच्यासाठी मी एक सांगू इच्छितो की आपला मेंबरशिपचा मेन पर्पजच तो होता की जेणेकरून आपल्याला एक प्रॉपरली प्रत्येक वर्षी 1 म्हणा किंवा 2 म्हणा टूर्स आपल्याला व्यवस्थित प्लॅन करता याव्यात. कारण जर टूरमध्ये प्लॅनिंग जर नसेल तर डेफिनेटली त्या टूर होत नाहीत. हा तुमचाही अनुभव असेल. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी बघितलं असेल की कितीतरी वेळा तुमचं जायचं ठरतं पण ते काही नक्की होत नाही किंवा काय नाही. पण जर एक काहीतरी असं ठोस कारण आपल्या हातामध्ये असेल तर आपण डेफिनेटली त्याचा प्लॅन चांगल्या प्रकारे करू शकतो की जेणेकरून जसं की आता मेंबरशिप हा काही कन्सेप्ट पहिल्यांदाच नाहीये. बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की ज्या मला चांगलं आठवतं 25-30 वर्षापासून मार्केटमध्ये आहेत की ज्या 20-25 वर्षाच्या मेंबरशिप ऑफर केलेल्या आहेत. आणि आपल्यापैकी काही लोकांनी ती मेंबरशिप पण आहे किंवा बऱ्याचशा लोकांकडे त्या मेंबरशिप्स आहेत अदर कंपनीजच्या, पण त्यांची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किंवा त्यांची टर्म सुद्धा खूप मोठी आहे. 5-5, 7-7, 8-8 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 20-20, 25-25 वर्षाच्या स्कीम्स आहेत. पण त्यांचं मेजर एक प्लस पॉईंट आणि एक मायनस पॉईंट असा आहे की मेजर प्लस पॉईंट म्हणजे ते चांगल्या प्रॉपर्टी देतात, 4 स्टार प्रॉपर्टी वगैरे देतात. पण मायनस पॉईंट हा आहे की त्या प्रॉपर्टी सोडून ते बाकीची कुठलीही सर्व्हिस देत नाही. आणि त्यांच्या मेनली प्रॉपर्टीज ह्या सगळ्या हॉटेल बाहेरच्या साईडला असतात सिटीपेक्षा. त्यामुळे तिथे आपल्याला परत विमानाचं तिकीट आलं, व्हिसा आला, ट्रान्सपोर्टेशन आलं. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही एक संशोधन करून आपल्याला ही मेंबरशिप करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ज्याला कोविडच्या आधीही आम्ही केलेली होती त्यालाही प्रचंड साथ मिळाली होती. आफ्टर कोविड नंतर जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर आता आम्ही ही सुरू केलेली, त्यालाही आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तर रिफंड करणारी आपली एकमेव कंपनी आहे. आणि दुसरी गोष्ट शॉर्ट टर्म ची प्लॅनिंग आहे, फक्त 3 ते 4 वर्षाचा प्लॅनिंग आहे. बाकीच्या कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट ह्यूज आहे, 5-5, 7-7, 10-10 लाखापर्यंत आणि टर्म्स त्यांच्या 15, 20, 25 वर्षापर्यंतच्या आहेत. आपल्या याच्यामध्ये आपण एकदम सिंपल ठेवलेलं आहे, 3 वर्ष प्लस 4थ्या वर्षी तुमची अमाऊंट रिफंड तुम्हाला. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा सिनियर सिटीजन लोकांचं एक म्हणण्यात असं आलं आम्हाला की डेफिनेटली त्यांचं काही चुकीचं नाहीये की आमच्या हेल्थ इश्यूमुळे उद्या जर समजा आमचं काही झालं ना आम्हाला हे, तर त्यांच्यासाठी मी एक सांगू शकतो की ही मेंबरशिप ट्रान्सफरेबल आहे. ही मेंबरशिप त्यांची फॅमिली मेंबरपैकी कोणीही पुढे कंटिन्यू करू शकतात और त्यांच्या नॉमिनीला ही पैसे जे असतील ते परत मिळतील त्यांना. हे आपले जे काही टर्म्स अँड कंडिशनचे ॲग्रीमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सर्व काही मेन्शन आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे सांगायचं आहे की प्लॅनिंग जर नाही केलं तर बऱ्याच वेळा आपण पैसे कमवत असतो, आपण हे करत असतो, ह्या दिवाळीच्या सुट्टीत प्लॅन करू, उन्हाळ्याच्या सुट्टीत प्लॅन करू किंवा पावसाळ्यात आता नको शाळा नाही आहेत, असे बरेचसे कारणांनी आपल्या टूर्स ह्या पुढे पुढे होत जातात. पण जर अशी कुठली तरी आपल्या हातामध्ये मेंबरशिप असेल जी आपला
फायनान्शियल बर्डन पण कमी करेल. कारण आज एक्झाम्पल बघितलं तर एक प्लॅटिनम मेंबरशिपवरती आपण जवळजवळ 40,000चा डिस्काउंट देतोय. तर एखादी डोमेस्टिक टूर ऑलमोस्ट फ्री होऊन जाते त्याच्यामध्ये एका माणसाची, किंवा 2 जणांसाठी थोडेफार पैसे भरावे लागतील, किंवा इंटरनेट 2 जर मेंबरशिप असतील एखाद्याच्या घरामध्ये तर ऑलमोस्ट 2 जणांच्या टूर फ्री होतील, किंवा थोड्या छोट्या मोठ्या पैशांमध्ये ह्या टूर्स होतील. तर याच्यासाठी आपण जरूर एक वेगळ्या पद्धतीने विचार करावा की जेणेकरून आपल्याला पुढचे 3-4 वर्ष एक टूर्स प्रॉपरली करता येतील. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ही मेंबरशिप जून किंवा जुलैमध्ये आम्ही का लॉन्च करतो, त्याचं कारण असं आहे की 1 वर्ष झाल्यानंतर बरोबर तुम्हाला पावसाळ्याचं जे काही मेन बेनिफिट आहे की पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा टूर्स स्वस्त असतात, त्याच्यानंतर गर्दी कमी असते. तर ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या मेंबरशिपचा डबल फायदा होईल. कारण त्याच्यासाठी तुम्ही माझं एक पुस्तक पण आहे ते आवर्जून वाचा, पावसाळ्यामध्ये टूर का कराव्यात किंवा नॉन सीझनला टूर्स का कराव्यात. कारण जवळजवळ तुमच्या प्रत्येक डेस्टिनेशनला जर 30 ते 40% कॉस्ट वाचत असेल आणि शिवाय तुमच्याकडे ह्या मेंबरशिपचा डिस्काउंट जर हातात असेल, तर तुम्ही आज जर मेंबरशिप घेताय तर पुढच्या वर्षीच्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातले टूरला तुम्ही ऑलमोस्ट फ्री करू शकता, किंवा नॉमिनल टूर मध्ये तुम्ही एक चांगली मोठी टूर करू शकता. सो मित्रांनो, मी एवढं सांगू शकेल तुम्हाला की अगदी निश्चिंत राहा. कधीही तुम्हाला काही वाटलं, कुठल्याही शंका अजूनही मनात येत असतील तुम्हाला, तर माझ्याशी डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकता माझ्या प्रतिनिधीमार्फत, किंवा आमचे प्रतिनिधी पण तुम्हाला सक्षम आहेत सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला. जसं आम्ही डिक्लेअर केलेलं आहे 30 जून ही शेवटची तारीख आहे मेंबरशिप क्लोज करण्याची. तर कृपया एक विनंती करेल की आपण सर्वांनी त्याच्या आतमध्ये आपली मेंबरशिप कन्फर्म करावी. कारण ही मेंबरशिप परत केव्हा ओपन करेल कंपनी याचे काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून विनंतीही करतो की ज्यांनी अजून निर्णय घेतला नसेल मेंबरशिप बद्दल त्यांनी त्वरित निर्णय घ्या आणि त्वरित STA ट्रॅव्हल क्लब मेंबर्स मध्ये या आणि खूप चांगल्या प्रकारच्या टूरचा अनुभव घ्या. धन्यवाद मित्रांनो.